तर आज आपण गव्हाच्या पारंपरिक पद्धतीने पांढऱ्या शुभ्र आणि अगदी कुरकुरीत कुरड्या करणार आहोत। तर कुरड्या करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। तर गहू कोणते घ्यायचे आणि गहू किती दिवस भिजवायचे, चीक कसा घ्यायचा आणि अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या येण्यासाठी कोणत्या खास टिप्स वापरायच्या हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मी ज्योती, तुमचं ज्योती पटेकर किचनमध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर ह्या गव्हाच्या पारंपरिक पद्धतीने आपण आज कुरड्या करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे शरबती जातीचे गहू घेतलेले आहेत। हे मी 2 किलो घेतलेले आहेत। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही ह्याऐवजी लोकवन गहू सुद्धा घेऊ शकता किंवा शेत गहू किंवा पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच खपली गव्हाच्या म्हणजे जोड गव्हाच्या कुरड्या केल्या जायच्या, परंतु त्या काळानुसार हे गहू मिळत नाही। तर त्यासाठी मी इथे 2 किलो इथे शरबती गहू घेतलेले आहेत। आणि लक्षात ठेवा, गहू कधीही आपल्याला जुनेच घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा चीक भरपूर पडेल। तर नवीन गहू घ्यायचे नाही आणि जुन्या गव्हाचा चीक भरपूर पडला म्हणजे आपल्या कुरड्यासुद्धा भरपूर होतात। तर आता हे जे गहू घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि गहू आपल्याला अगोदर चांगले असे पाखडून आणि निवडून सुद्धा घ्यायचे आहेत। तर आता हे 2-3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत जेणेकरून ह्यावरची धूळ माती काही असेल तर ती सगळी निघून जाईल आणि आपले गहू अगदी स्वच्छ होतील। तर गहू अशाच पद्धतीने आपल्याला छान चोळून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे हे गहू स्वच्छ धुवून घ्या। आता 2 ते 3 पाण्याने आपण गहू धुतलेले आहेत। आता अगदी शेवटी आपण ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हे गहू भिजवून घ्यायचे आहेत आणि छान हे झाकून ठेवायचे आहेत। हे सकाळी मी गहू 10 वाजता भिजवलेले आहेत। आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजलेले आहेत। आता मी गहू चेक करते एकदा। तर गहू पहा किती छान फुललेला आहे। हे पहा थोडंसं अगदी चीक निघतो आहे म्हणजे हे गहू पूर्ण भिजलेले नाही आहेत। आणखीन याला 1 ते 2 दिवस भिजवावं लागणार आहे। तर आता जे पाणी अगोदरचं आहे ते आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि 2-3 पाण्याने पुन्हा हे गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। आणि हे गव्हाचं जे टोप आपण घेतला होता म्हणजे जे भांडं घेतलं होतं ते पूर्ण फुलून वर आलेलं आहे। तर त्यासाठी मी हे गहू एका डब्यामध्ये काढणार आहे जेणेकरून काय होईल, हे गहू छान भिजायला मदत होईल आणि ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणीसुद्धा घालता येईल। तर इथे मी 5 किलोचा डबा घेतलेला आहे। आता हे गहू स्वच्छ धुतलेले ह्यामध्ये काढून घेणार आहे आणि ह्यामध्ये सुद्धा मी 1 कळशीभर पाणी घालणार आहे आणि ह्याला पुन्हा एकदा धुवून घेणार आहे आणि मग भिजवून घेणार आहे। आता पुन्हा आपल्याला गहू 24 तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा हे गहू आपल्याला उन्हामध्ये ठेवा। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही एखाद्या घरामध्ये उबदार ठिकाणी हे गहू ठेवले म्हणजे हा डबा ठेवला तरीसुद्धा चालू शकतं, अगदी छान फुलून वर येतात। आता तिसरा दिवस आहे, आपण गहू एकदा चेक करूया। तर तुम्ही पाहू शकता ह्याला भरपूर फेस आलेला आहे आणि आपण ते पाणी काढून टाकलेलं आहे। तर दुसरं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। आता हा गहू दाबून पाहूया, आपल्या ह्याचं चीक भरपूर निघत आहे म्हणजे हे गहू आपल्याला हे चीक काढण्यासाठी अगदी परफेक्ट भिजलेले आहे। तर सकाळचे 10 वाजलेले आहेत। आता मी संध्याकाळी 4 वाजता ह्याचा चीक काढणार आहे। तर तोपर्यंत हे मी पाणी दुसरं घालणार आहे। आता 4 वाजलेले आहेत, हे सुद्धा पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे। हे गहू पहा फुलून छान असे वर आलेले आहेत म्हणजे अगदी परफेक्ट गहू आपला कुरड्यांसाठी भिजलेला आहे आणि ह्यातलं जे टर्फल आहे ते वेगळं होत आहे गव्हाचं आणि ह्याचा चीकसुद्धा बाहेर निघत आहे। तर आता आपण हे गहू वाटायला सुरुवात करूया। तर त्या अगोदर आपल्याला भरपूर पूर्वतयारी करायची आहे। त्या अगोदर आपल्याला हे जे गव्हातलं पाणी आहे ते काढायचं आहे। तर मी 2 भांड्यामध्ये इथे पाणी काढून घेतलेलं आहे आणि गहू चांगले असे धुवून घेतलेले आहेत। त्या अगोदर मी इथे तेल आणि मीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला सर्व भांड्यांना तेल आणि मीठ चोळून घ्यायचे आहे म्हणजे हे भांडे जास्त घाण होणार नाही आणि लगेच निघले जातील। आता मी इथे गहू वाटून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता एका टोपामध्ये हा गहू मी वाटून घेतलेला आहे। अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि गहू पूर्ण वाटून घ्यायचा आहे। तर वाटताना लक्षात ठेवा अगदी आपल्याला बारीक वाटायचं नाही, तर फक्त गव्हाचे आपल्याला 2 ते 3 तुकडे होतील एवढंच गहू आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर सर्व चीक आहे तो मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि हाताने अशा पद्धतीने ह्याचा जो कोंडा आहे तो संपूर्ण वेगळा करायचा आहे आपल्याला। तर जो चीक आहे तो आपण पहिल्या वेळेस हा काढणार आहोत। तर पहिला चीक भरपूर घट्ट असतो तर त्यामुळे असं संपूर्ण दाबून आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण चीक काढून घेतलेला आहे। आता जो गव्हाचा कोंडा आहे ह्यामध्ये सुद्धा भरपूर चीक शिल्लक आहे। आता हा जो पहिला चीक आपला निघालेला आहे तो आपण एका चाळणीतून गाळून घेणार आहोत। तर चाळणीला सुद्धा आपण तेल आणि मिठाचा हात लावून घेतलेला आहे। आता हा जो चीक आहे तो आपण चाळणीतून पुन्हा एकदा गाळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने कोंडा वर येतो तो हाताने थोडासा असा
फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून हा चीक सहज खाली जाईल आणि आपला संपूर्ण चीक इथे गाळायलासुद्धा जाईल. तर हा जो राहिलेला कोंडा आहे तो सुद्धा आपण नंतर मग पिळून घेणार आहोत, कारण ह्यामध्ये भरपूर सारा चीक शिल्लक असतो. तसा हाताने फिरवत जायचा आहे आणि कुणाची तरी मदत घेऊन हा संपूर्ण चीक आपल्याला ह्या डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे संपूर्ण पहिला जो चीक आहे तो एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता जो राहिलेला कोंडा आहे त्यामध्ये 1 तांबे मी पाणी घेऊन पुन्हा हा चीक चांगला असा चोळून घेणार आहे आणि हा कुस्करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा ह्याला पिळवून घेणार आहे, जेणेकरून काय होईल ह्यामधला संपूर्ण चीक आहे तो सगळा निघून जाईल. तर तुम्ही पाहू शकता भरपूर सारा ह्यामधून सुद्धा चीक निघत आहे. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण ह्यातला चीक काढून घेणार आहोत आणि हा सुद्धा आपण गाळून घेणार आहोत. आणि जो तिसऱ्यांदा आपण कोंडा काढणार आहोत तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर दुसऱ्यांदा आपण भरपूर सारा चीक यातून गाळून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आता जो कोंडा राहिलेला आहे तिसऱ्या वेळेससुद्धा आपण हा गाळून घेणार आहोत. तर ज्यामध्ये काही थोडासा चीक शिल्लक असेल तो सुद्धा निघला जाईल. आता अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हा कुस्करून घ्यायचा आहे हाताने आणि ह्यातलं सुद्धा आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये थोडासा चीक शिल्लक आहे, आपण हाताने चांगला पिळून घेणार आहोत. तर हा जो शेवटचा चीक असतो तो अगदी पातळ असतो, तरीसुद्धा आपण हा काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने संपूर्ण असा आपल्याला हा दाबून दाबून गाळून घ्यायचा आहे. तर ह्यातून सुद्धा भरपूर असा चीक निघलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचा आहे, यामधनं चीक निघलेला आहे. आता जो राहिलेला कोंडा आहे तो आपण पुन्हा एकदा असा दाबून यातला चीक काढून घेऊया. आता जो राहिलेला कोंडा आहे त्यामध्ये काही जण ह्याच्या वड्यासुद्धा बनवतात. तर आता आपला संपूर्ण इथे चीक गाळून झालेला आहे, परंतु आपण एखाद्या कापडाने हा गाळून घेणार आहोत. तर हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे, तर तोपर्यंत आपण साईडला ठेवूया. हा जो कोंडा आहे त्याचे काही जण वड्या बनवतात, तर तुम्ही हा वड्या बनवू शकता याच्या. तर आता आपण हा बाजूला ठेवूया आणि इथे मी एक डबा घेतलेला आहे, त्यावर मी ओढणी इथे बांधून घेणार आहे. तर ओढणी मी इथे डबल करून घेतलेली आहे आणि मग ह्यातनं पूर्ण एकदा चीक हा मी संपूर्ण गाळून घेणार आहे, जेणेकरून काय होईल ह्यातला जो बारीक सारीक कोंडा राहिलेला आहे तो संपूर्ण निघून जाईल. तर त्यामुळे ह्या ज्या आपल्या कुरड्या आहेत त्या संपूर्ण आपल्या पांढऱ्या शुभ्र होतील. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ते संपूर्ण लक्षात ठेवा. तर हा जो चीक आहे आपण संपूर्ण काढून घेतला होता तो आपण ओढणीतून हा गाळून घेणार आहोत. आता यामध्ये जो बारीक आपला कोंडा शिल्लक आहे तो हाताने असा थोडासा असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे जो काही वरचा जो टरफलाचा भाग असतो गव्हाचा तो सगळा निघून जातो आणि आपल्या ज्या कुरड्या आहेत त्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र होतात. तर तुम्ही पाहू शकता मी ते चीक संपूर्ण काढून घेतलेला आहे. तर इथे अगदी पांढरा शुभ्र आपला चीक निघलेला आहे. आता ह्याला झाकण लावायचं आहे. आता हा डबा आपल्याला अगदी स्थिर ठेवायचा आहे, जेणेकरून कोणाचा धक्का लागणार नाही. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता ह्यातलं वरती आलेलं आहे पाणी थोडंसं पिवळसर आलेलं आहे. मी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे 11 वाजता ह्यातलं एकदा पाणी बदललं होतं आणि दुसरं पाणी यामध्ये घातलं होतं. आता 10 वाजलेले आहे सकाळचे. मी चीक घेणार आहे याचा. तर त्या अगोदर आपल्याला हे जे वरचं पाणी आलेलं आहे ते संपूर्ण यामध्ये काढून घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि फक्त आपल्याला पांढरा शुभ्र चीक इथे घ्यायचं आहे. आता चीक या पाण्यामध्ये यायला लागलेला आहे, तर आता आपण यामधलं पाणी काढणं बंद करायचं आहे. तर आपला इथे चीक छान असा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा चीक खाली बसलेला आहे तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे. हा चीक भरपूर घट्ट असतो, तर हाताने असा थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला. जर हाताने तुम्हाला हा चीक फोडायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या उलटण्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने सुद्धा हा चीक असा काढून घेऊ शकता आणि मोकळा करू शकता. तर ज्याप्रमाणे चुन्याची खडी अशी खाली बसते त्याचप्रमाणे हा चीकसुद्धा अगदी कडक होतो खाली बसल्यावर. तर तो हाताने असा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि हाताने अगोदरच आपल्याला मोकळा करायचा आहे, जेणेकरून हा चीक घेताना आपल्याला घट्ट होणार नाही आणि मग ह्याच्या गाठी होणार नाही. कारण काय होतं हा चीक जरा जरी सोडला ना तरीसुद्धा ह्याच्या गाठी व्हायला सुरुवात होत आहे. आता आपण संपूर्ण हा चीक मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे, म्हणजे त्या अंदाजाने आपल्याला पाणी घेता येईल. तर संपूर्ण मी चीक हा एका टोप्यामध्ये काढलेला आहे. तो टोप आपला एक पूर्ण भरलेला आहे.
फक्त आपलं एक पेर बुडेल इतपतच ह्यामध्ये जागा शिल्लक आहे। आता तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे। आता अगदी मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे। तुम्ही पाहू शकता फक्त आपलं एक पेर आहे ते सोडलं तर पूर्ण आपला टोप भरलेला आहे। आता हा टोपामध्ये आपण चीक घेणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला या टोपामध्ये हे पाणी जे आपण मोजून घेतलं होतं ते घालायचं आहे। या टोपाला मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून चीक यामध्ये चिकटणार नाही। आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे, तर मी इथे 3 चमचे भरून मीठ घेतलेलं आहे। तर जेवढा माझा चीक आहे त्या अंदाजाने मी मीठ घेतलेलं आहे। आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी काढायची आहे, तर त्यावर मी झाकण ठेवलेलं आहे। या पाण्याला उकळी आले त्यावरच आपल्याला चीक सोडायचा आहे। आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर घरातली एका जणाची मदत घ्यायची आहे आणि एकाने हा चीक सोडायचा आहे। तर मी चीक सोडते आहे आणि माझे मिस्टर हा चीक हटत आहेत। तर टोप असा घट्ट पकडून ठेवायचा आहे। आता माझा भाऊ चीक हटतो आहे। तर काय झालं, हा भाऊ माझा पाहुणा म्हणून आला होता, तर त्याला मी इथे कामाला लावलेला आहे। आता तो बिचारा इथे चीक हटत आहे, कारण हा चीक घेणं खूप कठीण काम आहे। तर भरपूर जसा चीक शिजतो तसा हा घट्ट होत जातो, तर त्यासाठी मी त्याला सांगितलेलं आहे। आता हा चीक आपला छान असा 5 मिनिटं आपण हटवून घेतलेला आहे। हे पहा, आता चिकाच्या आपल्या अजिबात इथे गाठी झालेल्या नाही आहे, तुम्ही पाहू शकता। आणि छान हा मिळूनसुद्धा आलेला आहे। आता हा जो लाटण्याचा चीक आहे, तर आपण एखाद्या थंड पाणी घ्यायचं आहे बाजूला आणि त्यामध्ये हात बुडवून हा चीक संपूर्ण काढून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने संपूर्ण चीक काढला की ह्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे चीक आतल्या आत शिजला जातो। आणि ह्यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी पुन्हा हा चीक शिजवून घ्यायचा आहे। आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, मोठा गॅस वगैरे करू नका। 10 मिनिटानंतर पुन्हा हा चीक आपल्याला हटवून घ्यायचा आहे। तर संपूर्ण आपला म्हणजे काय होईल, वरचा चीक खाली जाईल आणि जो राहिलेला चीक कच्चा वगैरे जरी असेल तरी तो खाली जाईल, म्हणजे शिजला जाईल। आता हा 10 मिनिटानंतर मी पूर्ण हटवून घेणार आहे आणि पुन्हा ह्यावर झाकण लावून घेणार आहे। तर असाच आपल्याला 20 मिनिटासाठी हा चीक संपूर्ण शिजवून घ्यायचा आहे। तर अगदी मी पूर्ण हा चीक शिजवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा जो लाटण्याचा चीक आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि हा चीक असा पुन्हा दाबून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता चीक छान शिजला आहे, त्यामुळे हाताला अजिबात चिकटत नाही। हे पहा, तर आता 10 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया। तर आपला चीक इथे छान शिजलेला आहे, मी टोप खाली उतरवून घेतलेला आहे। आता जो चकलीचा आपला सोऱ्या आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि जी मोठी शेवची जाळी असते ती घेतलेली आहे मी लावून। तुम्ही इथे बारीक जाळीसुद्धा लावून घेऊ शकता, परंतु काय होतं, ही जी कुरडई आहे तिची तारी आणखीन बारीक होतात, तर त्यासाठी मी इथे मोठी जाळी लावलेली आहे शेवची। आता ह्याला तेल लावून घेतलेलं आहे मी। आता गरम गरम जो चीक आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे आणि गरमच असताना हा चीक आपल्याला याच्या कुरडया करून घ्यायच्या आहे। त्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हा चीक थंड वगैरे होणार नाही आणि पटापट आपल्याला ह्या कुरडया करून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्याला कुरडया अशा घालून घ्यायच्या आहेत। एखादा प्लास्टिकचा पेपर किंवा तुम्ही ओढणीवर किंवा कॉटनच्या कापडावर सुद्धा ह्या कुरडया अशा वाळवून घेऊ शकता। इथे माझी आई कुरडया बनवत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कुरडया बनवून घ्यायच्या आहेत आणि अगदी गरम गरम असतानाच कुरडया बनवायच्या आहेत। तर इथे आपल्या कुरडया बनवून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। अजिबात टोपाला आपल्या अजिबात चिकटलेला नाही आहे। ते संपूर्ण मी कुरडया केलेल्या आहेत आणि ह्या छान अशा वाळवून घेणार आहे आणि 2 दिवस आपल्याला कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे। तर 2 किलो गव्हामध्ये माझ्या इथे 49 ते 50 इथे कुरडया झालेल्या आहेत आणि आता कुरडया आपल्या वाळल्या आहेत। 2 दिवसानंतर अगदी छान ह्या सुकल्या आहेत, तुम्ही पाहू शकता आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि छान याला तारसुद्धा आलेली आहे। इथे आपल्या गव्हाच्या अगदी सुंदर कुरडया तयार आहेत। आपण आता तळून पाहूया। तर कुरडया तळण्यासाठी अगदी कडकडीत असं गरम तेल करायचं आहे आणि मगच कुरडई तळायची आहे, म्हणजे याच्या काय होतं, अगदी कुरकुरीत ह्या कुरडया होतात आणि याच्या तारासुद्धा अगदी छान अशा मोकळ्या होतात। तर थोडंसं दाबून घ्यायचे आहेत
आणि मस्त अशा कुरड्या आपल्या कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. तर अगदी छान आपल्या कुरड्या इथे तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आज मी तुम्हाला 2 किलोच्या प्रमाणात इथे कुरड्या बनवून दाखवलेल्या आहेत. याच प्रमाणात तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता. आणि मी रोज पाणी बदलायला सांगितलं, तर त्यामुळे काय होतं, गव्हाचा अजिबात आंबट वास येत नाही. तर त्यामुळे आपण स्वच्छ गहू धुवूनसुद्धा घेतले आणि याचं रोजसुद्धा पाणी बदललं. आता पाहू शकता तुम्ही सुकलेल्या कुरडया आणि तळलेल्या कुरडया यामध्ये किती फरक आहे. अगदी डबल आणि टिबल आपली कुरडई इथे छान अशी फुललेली आहे. तर आज मी सांगितलेल्या तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स फॉलो करून तुम्ही पहिल्यांदा जरी कुरडया बनवत असाल तरी अगदी अचूक प्रमाणात तुम्ही ह्या कुरडया बनवू शकता आणि ह्या वर्षभरसुद्धा छान अशा स्टोअर करू शकता. तर अशाच पद्धतीने नक्की तुम्ही एकदा कुरडई बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला कशा झाल्या ते नक्की कळवा. असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.